भारताच्या 16व्या जनगणनेचा बिगुल वाजला असून 1 मे पासून या महामोहिमेचा पहिला टप्पा सुरू होत आहे। यंदाची जनगणना पूर्णपणे हायटेक म्हणजेच डिजिटल पद्धतीने होणार आहे। 1 ते 15 मे दरम्यान नागरिकांना सेल्फ एन्युमरेशन म्हणजेच स्वतःची माहिती स्वतः भरण्याची विशेष संधी देण्यात आली आहे। सेन्सस ऑफ इंडियाच्या पोर्टलवर मोबाईल नंबर आणि OTP द्वारे लॉग इन करून नागरिक कुटुंबाची माहिती भरू शकतात। माहिती भरल्यानंतर मिळणारा 11 अंकी नंबर फक्त जपून ठेवावा लागेल। पुढे जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा केवळ हा नंबर दाखवून माहितीची पडताळणी करता येईल। जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जास्तीत जास्त नागरिकांना या डिजिटल प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 मे पासून आपला जनगणनाचा पहिला फेज स्टार्ट होतोय आणि भारताची 16वी जनगणना स्टार्ट होत आहे। त्याच्या पहिला फेज मध्ये आपण स्वगणना 1 मे ते 15 मे पर्यंत करणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाची आहे की हे जनगणना डिजिटल आहे। आपण आपला फोन मार्फत आपण या जनगणनामध्ये जितकी माहिती आहे ते भरू शकत आहेत आणि 1 मे ते 15 मेचे दरम्यान आपण स्वगणना पण करू शकत आहेत। यामध्ये आपला जो जनगणनाचा पोर्टल आहे se.census.gov.in या पोर्टलवर आपण आपला स्वतःचा फोन नंबर टाकून त्याच्यानंतर जे OTP आला त्यामार्फत आपण याचा ॲक्सेस करू शकत आहेत। त्यामध्ये स्टार्टिंग मध्ये आपल्याला जिओ लोकेशन आहे ते आयडेंटिफाय करावा लागेल। त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाच्या माहिती संदर्भात 33 क्वेश्चन्स विचारण्यात जाणार आहे। त्या क्वेश्चनची माहिती भरली त्याच्यानंतर आपल्याकडे एक SE नंबर जनरेट होतोय, तो 11 डिजिटचा नंबर राहणार आहे। या नंबरला ज्यावेळी आपल्या घरी प्रगणक येणार आहे 15 मे नंतर ते नंबर आपल्याला त्यांच्यासोबत शेअर करायचे आणि ते स्वतः व्हेरीफाय करून जे आपला सेन्ससचा डेटाबेस आहे त्यामध्ये ऑटोमॅटिकली माहिती ते त्यामध्ये भरता जाणार आहे। तो माझी सर्वांना विनंती आहे, हा जनगणनाचा जे मोहीम आहे त्यामध्ये तुम्ही आग्रहीने सहभागी व्हावा आणि जे सेल्फ एन्युमरेशन स्वगणनाचा जे दौर आहे 1 ते 15 मे पर्यंत यामध्ये जास्तीत जास्त सहभागी घ्यावी। धन्यवाद।